एक कात्री आपण कपडा कट करण्यासाठी वापरणार, एक कात्री आपण पेपर कट करण्यासाठी वापरायची. कधीही सेम कात्रीने दोन्ही सुद्धा कट करायचं नाही. कपड्याच्या कात्रीनेच तुम्ही जर का पेपर कट केला तर कात्रीची धार जी आहे ती लगेच जाते व कात्री लगेच खराब होते. त्यामुळे कपड्याची कात्री ही कायम कपडा कट करण्यासाठीच वापरायचा, ती कधीही पेपर कट करण्यासाठी नाही वापरायची. ओके. अस्तर हा कपड्याच्या सेम मॅचिंग कलरचा राहिला पाहिजे. वेगळ्या कलरचा घेतला तर तो काय होईल की त्या कपड्याच्या अपोजिट एकदम उठून दिसेल, त्याच्यामुळे फिनिशिंग चांगली दिसणार नाही. आपला आर्महोल शेप जो असतो ना तो ह्याच एवढ्याच भागमध्ये द्यायचा असतो. इकडचा पार्ट जो आपण स्टिचिंग मार्जिन ॲड केलेली असते ना ती स्ट्रेटच ठेवायची, तिथं कोणताच कर्व नाही द्यायचा, स्ट्रेटच लाईन ठेवायची ती. हा आहे आपला मागील भाग. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुम्हाला पण तुमच्या बाळासाठी असा सुंदर ड्रेस स्टिच करायचा आहे का? चला मी आज तुम्हाला हा ड्रेस कसे स्टिच करायचं स्टेप बाय स्टेप डिटेल करून दाखवून देते. तर पहिले आपण हा ड्रेस स्टिच करण्यासाठी लागणाऱ्या मटेरियल्स बद्दल बघूयात. तर सर्वात पहिला व इम्पॉर्टंट मटेरियल आहे कापड. ओके. तर तुम्ही कोणत्या कपड्याचा ड्रेस शिवणार आहात ना तो कापड घ्या. ओके. तर मी आजच्या ह्या क्लासमध्ये तुम्हाला लाइनिंग लावून कसे ड्रेस स्टिच करायचं ते दाखवणार आहे, म्हणजे अस्तर लावून कसे ड्रेस स्टिच करायचं ते दाखवणार आहे. तर त्यासाठी मेन कपडा व अस्तरचा कपडा असे दोन टाईपचे कपडे लागतात. तर तुम्ही मेन जो कपड्याचा ड्रेस शिवणार आहात तो कपडा घ्या, त्याला अटॅच करण्यासाठी अस्तर सुद्धा घ्या. अस्तर हा कपड्याच्या सेम मॅचिंग कलरचा राहिला पाहिजे. वेगळ्या कलरचा घेतला तर तो काय होईल की त्या कपड्याच्या अपोजिट एकदम उठून दिसेल, त्याच्यामुळे फिनिशिंग चांगली दिसणार नाही. म्हणूनच कधीही कपड्याच्या मॅचिंगच अस्तर घ्यायचा. ओके. तर पहिला मटेरियल झाला अस्तर. त्यानंतर मोजमापणी करायला असा एक इंच टेप, त्यानंतर मार्किंग्स करायला मार्किंगचे चॉक. मी तुम्हाला पहिले मार्किंग्स जे आहेत ना ते पेपरवरती पण दाखवणार आहे. तर पेपरवरती मार्किंग करायला असे स्केच पेन्स किंवा तुम्ही पेन्सिल पेन सुद्धा वापरू शकता, कंपल्सरी नाही की स्केच पेनच वापरायचं म्हणून. त्यानंतर कटिंग करायला कात्री. अशा दोन टाईपच्या कात्र्या घ्या. एक कात्री आपण कपडा कट करण्यासाठी वापरणार, एक कात्री आपण पेपर कट करण्यासाठी वापरायची. कधीही सेम कात्रीने दोन्ही सुद्धा कट करायचं नाही. कपड्याच्या कात्रीनेच तुम्ही जर का पेपर कट केला तर कात्रीची धार जी आहे ती लगेच जाते व कात्री लगेच खराब होते. त्यामुळे कपड्याची कात्री ही कायम कपडा कट करण्यासाठीच वापरायचा, ती कधीही पेपर कट करण्यासाठी नाही वापरायची. ओके. तर अशा दोन टाईपच्या वेगवेगळ्या कात्र्या घ्या. त्यानंतर हा फ्रेंच कर्व, हा आपण आर्महोल व नेक शेप देण्यासाठी वापरतो. तर असा एक फ्रेंच कर्व घ्या. त्यानंतर स्केल लाईन ड्रॉ करायसाठी अशी एक स्केल. त्यानंतर मार्किंग्स आपण पहिले पेपर कटिंग करणार आहोत. तर त्यासाठी असा एक न्यूजपेपर घ्या किंवा कार्डशीट अवेलेबल असेल तर कार्डशीट घ्या. दोनामधलं कोणतंही चालेल, न्यूजपेपर किंवा कार्डशीट. तर पहिले मी तुम्हाला ह्याच्यावरती मार्किंग ड्राफ्टिंग कटिंग दाखवणार, त्यानंतर फॅब्रिकवरती. ओके. तर एवढे सगळे मटेरियल्स आपल्याला ड्रेस स्टिच करण्यासाठी लागणार आहेत. त्यानंतरचा इम्पॉर्टंट पार्ट आहे मेजरमेंट्स. ओके. तर ऑलरेडी मी तुम्हाला दोन टाईपने मेजरमेंट्स कसे घ्यायचा लास्ट क्लासमध्ये दाखवून दिली आहे. जे कोण नवीन व्ह्यूअर्स आहेत, जे कोण पहिल्यांदाच हा क्लास बघत आहात, ते मागचे क्लासेससुद्धा तुम्ही बघून घ्या, म्हणजे तुम्हाला तिथं रेडी मेजरमेंट्स कसे घ्यायचं व त्याचसोबत बॉडी मेजरमेंट्स कसे घ्यायचं हे डिटेल करून समजून जाईल. तर तुम्ही कोणत्या टाईपने मेजरमेंट्स घेतला आहात ते मेजरमेंट्स असे सगळे लिहून घ्या. ओके. तर असे सगळे आपले मेजरमेंट्स लिहून घ्या. आता आपण मार्किंग करूयात. तर पहिले आपण पेपरवरती मार्किंग करणार आहोत. तर पेपरवरती कसे मार्किंग करायचं हे आता आपण बघूयात. तर आता मी तुम्हाला पेपरवरती मार्किंग कसे करायचं, ड्राफ्टिंग कसे करायचं व कटिंग कसे करायचं ते दाखवणार आहे. तर त्यासाठी मी इथं कार्डशीटचा असा एक तुकडा घेतला आहे. जर का तुमच्याकडे कार्डशीट असेल तर कार्डशीटचा तुम्ही सुद्धा असा एक तुकडा घ्या, व नसेल तर पेपरचा तुकडा घ्या. व जसे जसे मी कार्डशीटवरती मार्किंग ड्राफ्टिंग दाखवेन तसे सेम तुम्ही पेपरवरती करत जा. ओके. तर पहिले आता आपण बॉडीची उंची मार्क करणार आहोत. तर बॉडीची उंची आहे 8.5 इंच. आपल्याला स्टिचिंग मार्जिन 1 इंच ॲड करावी लागते. तर 9.5 इंचावरती आता आपण बॉडीची उंची मार्क करायची आहे. ओके. तर पेपरच्या ह्या एंड साईडने इनस्टेपचा स्टार्टिंग पॉईंट ठेवा. इनस्टेपचा स्टार्टिंग पॉईंट हा पेपरच्या एंड साईडला असे ठेवा. ठेवल्यानंतर सरळ असे वरती घेऊन जावा. वरती घेतल्यानंतर 9.5 इंच कुठं येत आहे ना तिथं एक मार्किंग करून घ्यायची. इनस्टेपचा एंड पॉईंट इथं असे ठेवा. ठेवून इनस्टेप असे स्ट्रेट घेऊन जा व 9.5 इंच कुठं येत आहे ना तिथं एक मार्किंग करून घ्या अशी. त्यानंतर स्ट्रेट असेच इनस्टेप पुढं सरकून घ्या
व परत 9.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. 1 2 ते 3 अशा मार्किंग करून घ्या, जेणेकरून आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करायला इझी होईल. ओके, तर अशा रीतीने मी 4 मार्किंग्स करून घेतली आहे. त्यानंतर आता हे जे पॉईंट्स आहेत ना, हे सगळे पॉईंट्स स्केलच्या सहाय्याने जोडून असे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. तर ही झाली आपली उंची, बॉडीची उंची. तर ह्याला मी ए असे नाव देत आहे. ह्या लाईनला ए म्हणून नाव देत आहे. ही पूर्ण आपल्या बॉडीची उंची झाली. ओके, त्यानंतर आता आपण मार्क करणार आहोत शोल्डर. पूर्ण शोल्डर मार्क करते वेळी आपण शोल्डरचा दुसरा भाग मार्क करतो. तर दुसरा भाग आहे 4 इंच. तर आपण आता 4 इंच शोल्डर मार्क करायचा आहे. तर शोल्डर आपण ह्या लाईन वरती मार्क करायचं असतं. उंचीची लाईन जी आहे ना, त्यावरती आपण शोल्डर मार्क करायचं आहे. आपल्या शोल्डरचा दुसरा भाग आहे 4 इंच. तर इनस्टेपचा स्टार्टिंग पॉइंट असे घ्या व इथून ह्या एंड पासून असे इनस्टेप असे स्ट्रेट पकडा व 4 इंच कुठं येत आहे ना, तिथं असे एक पॉइंट मार्क करा. तर हा झाला शोल्डरचा दुसरा भाग. ओके, तर असेच 1 2 ते 3 स्ट्रेट मार्किंग्स करून घ्या. ह्याला आपण बी असे नाव देऊयात. ओके, ह्या पॉइंटला, शोल्डरच्या पॉइंटला आपण बी असे नाव देऊयात. आता हे पॉइंट्स जे आहेत ना, ते जोडून स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊयात. ही शोल्डरची लाईन झाली. ओके, त्यानंतर आहे आर्म होल. त्यानंतर आपण आर्म होल म्हणजेच मुंडा मार्क करणार आहोत. तर आपला मुंडा आहे 3.5 इंच. त्याला हाफ इंच स्टिचिंग मार्जिन जोडून 4 इंचावरती आपण मुंडा मार्क करायचा आहे. तर मुंडा हा आपण शोल्डरच्या पॉइंटपासून इनस्टेप ठेवून खाली जिथं 4 इंच येतो ना, तिथं मार्क करायचा असतो. ओके, शोल्डर जिथं आपले बी पॉइंट आहे ना, तिथं इनस्टेपचा स्टार्टिंग पॉइंट ठेवा व असं स्ट्रेट इनस्टेप पकडा व 4 इंच जिथं येतो ना, तिथं असे मार्किंग करून घ्या. हा झाला मुंडा. तर ह्याला सी असे नाव देऊन घ्या, सी पॉइंट. ओके, हा मुंड्याचा पॉइंट झाला. तर आता ही लाईन जी आहे ना, ती सी पॉइंट पर्यंत जोडून घ्या. अशी स्ट्रेट लाईन ही जोडून घ्या. जोडल्यानंतर परत पुन्हा इथून या बॉडी उंचीच्या लाईनवरून परत पुन्हा 4 इंचावरती असे मुंड्याचे 2 ते 3 मार्किंग्स करून घ्या. ओके, ही मुंड्याची लाईन झाली. तर आता आपण ह्याला स्ट्रेट असे ड्रॉ करून घेऊयात. ही लाईन, हे पॉइंट सगळे जोडून स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. ओके, तर ही झाली आपली मुंड्याची लाईन. त्यानंतर आहे छाती. त्यानंतर आपण छातीचा मार्क पॉइंट करणार आहोत. तर छातीचा चौथा भाग आहे 6 इंच. तर पहिले आपण 6 इंच छातीचा चौथा भाग मार्क करूयात. तर इनस्टेपचा स्टार्टिंग पॉइंट ह्या पॉइंटला ठेवा. इथं ठेवून हे जो आपण आर्महोलची लाईन आखली आहे मुंड्याची, त्याच्यावरती आपण छातीचा चौथा भाग मार्क करायचा असतो. तर त्याच्यावरती अशी इनस्टेप सरळ ठेवून घ्या व 6 इंच कुठं येत आहे ना, तिथं असा एक मार्क करून घ्या. तर हा छातीचा चौथा भागचा पॉइंट झाला. तर ह्याला आता मी मार्क पॉइंट देत आहे डी पॉइंट. ओके, डी पॉइंट म्हणून नाव देत आहे. त्यानंतर त्याच्यासमोर आपण स्टिचिंग मार्जिन जोडणार आहोत 1 इंचाची. तर ह्या डी पॉइंट पासून इनस्टेप असे स्ट्रेट ठेवून घ्या व 1 इंच कुठं येत आहे ना, 1 इंच कुठं येत आहे ना, तिथं एक अशी मार्क करून घ्या. तर हा झाला आपला स्टिचिंग मार्जिन पॉइंट. तर ह्याला मी ई पॉइंट असे नाव देत आहे. ओके, पहिले आपण उंची मार्क केलं, त्यानंतर शोल्डर मार्क केलं, त्यानंतर आर्म होल मार्क करून घेतलो, छातीचा चौथा भाग मार्क केलं, त्यानंतर स्टिचिंग मार्जिनचा मार्क केलं. आता आपण कंबरचा मार्क करायचा आहे. त्यानंतर आपण कंबरची मार्किंग करणार आहोत. तर कंबर आहे आपली 5.5 इंच. ओके, रेडी आपली 5.5 इंच कंबर आहे. तर कंबर कुठं मार्क करायचं? इथं खालच्या साईडला. ही बॉडीची उंची आहे, तर इथं खालच्या साईडला आपण कंबरचा मार्क करायचा असतो. तर स्ट्रेट इनस्टेपचा स्टार्टिंग पॉइंट इथं ह्या पॉइंटला ठेवा व अशा रीतीने स्ट्रेट इनस्टेप ठेवून घ्या व 5.5 इंच कुठं येत आहे ना, तिथं असं एक मार्क करून घ्या. 5.5 इंचला हा कंबरचा चौथा भाग झाला. ओके, तर ह्याला आपण पहिले या एफ असे नाव देऊयात. त्यानंतर आपण स्टिचिंग मार्जिन जोडायचे आहे. तर स्टिचिंग मार्जिन आहे 1 इंच. तर एफ पॉइंटपासून 1 इंच मार्क करायचा पुढं. एफ पॉइंटला इनस्टेपचा स्टार्टिंग पॉइंट ठेवायचा व 1 इंचावरती अशी एक मार्किंग करून घ्यायची.
हा झाला जी पॉइंट. ओके, तर हा झाला कंबरचा चौथा भाग व त्याच्यामध्ये स्टिचिंग मार्जिन 1 इंच ऍड केलेली आहे. आता डी आणि एफ पॉइंट जोडून घ्या व ई आणि जी पॉइंट जोडून घ्या. अशी स्केल घ्या व डी आणि एफ पॉइंट जोडून घ्यायचा. हा डी आणि एफ चा पॉइंट स्ट्रेट लाईन आखून जोडून घ्या. त्यानंतर ई आणि जी चा पॉइंट स्ट्रेट लाईन आखून जोडून घ्या. ओके, तर आता आपली ऑलमोस्ट सगळी मार्किंग झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण मार्क करणार आहोत. रेडी शोल्डर मार्क करूयात. तर रेडी शोल्डर आहे आपला 1.5 इंच रेडी आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच स्टिचिंग मार्जिन जोडून 2 इंच आपला रेडी शोल्डर आहे. तर रेडी शोल्डर कुठं मार्क करायचा? बी पॉइंट पासन इनस्टेपचा स्टार्टिंग पॉइंट ठेवा बी पॉइंटला व अशा रीतीने ह्या लाईन वरती रेडी शोल्डर असे मार्क करून घ्यायचं. 2 इंच कुठं येत आहे ना तिथं असा एक पॉइंट मार्क करून घ्या. त्यानंतर ह्याला एक नाव देऊन घ्या एच म्हणून. ओके, हा झाला रेडी शोल्डर. ओके, तर त्याच्यानंतर आहे गळा रुंदी. गळा रुंदी हा जो उरलेला भाग आहे ना, रेडी शोल्डर आपण मार्क करून उरलेला जो भाग असतो ना ती असते गळा रुंदी. तर ही झाली आपली गळा रुंदी. आता आपण मार्क करूयात गळा उंची. ओके, तर गळा उंची हा आपला पुढील भाग आहे. हा आपला पुढील भाग आपण मार्क करत आहोत. तर पुढील भागाच्या गळाची उंची आहे 4 इंच रेडी आहे, त्याच्यामध्ये स्टिचिंग मार्जिन 1/2 इंच जोडायची व 4.5 इंचावरती मार्क करायची. तर आता इनस्टेप घ्या व इनस्टेपचा स्टार्टिंग पॉइंट असे इथं ठेवून हे रेडी शोल्डर जेवढा आहे ना तो त्याचे 2 ते 3 पॉइंट्स असे आखून घ्या. 2 ते 3 पॉइंट्स असे आखून घ्या. आखल्यानंतर ह्याची स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. त्याची स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. घेतल्यानंतर आपली गळा उंची किती आहे? 4.5 इंच. आता इनस्टेपचा स्टार्टिंग पॉइंट इथं एच पॉइंटला ठेवा व 4.5 इंच कुठं आहे ना तिथं असे एक पॉइंट मार्क करून घ्या. तर ही झाली आपली गळा उंची. तर ह्याला मी आता मार्क करत आहे आय म्हणून. ओके, ही आपली गळा उंची झाली. तर ही लाईन इथं जोडून घ्या अशा रीतीने व इकडं आय पासून इकडं ह्या लाईनला, आय पासून ह्या लाईनला अशी एक स्ट्रेट लाईन मारून घ्या. ओके, तर ही झाली गळा उंची. तर आता आपले ऑलमोस्ट सगळे मार्किंग्स कंप्लीट झाले आहेत. तर एकदा आपण क्रॉस चेक करून घेऊयात. तर आपण बॉडी उंची मार्क केलेली आहे, कंबर मार्क केलेली आहे, छाती केलेली आहे, पूर्ण शोल्डर, रेडी शोल्डर, गळा रुंदी, गळा उंची, पुढील गळा मार्क केलेला आहे. हा समोरचा पार्ट असल्यामुळे मागील गळा आपण मार्क केलेला नाही आहे. आर्म होल मार्क केलेला आहे. हात उंची व हात रुंदी हे आपण सेपरेटच पार्ट तयार करायचे असतात. ओके, हातचा हा आपण सेपरेट, स्लीवचा आपण सेपरेटच पार्ट कट करायचा असतो. तर एवढे सगळे आता आपले मार्किंग्स कंप्लीट झाले आहेत. तर आता आपण गळाचा शेप द्यायचा आहे व आर्महोलचा शेप द्यायचा आहे. तर त्यासाठी आता आपण फ्रेंच कर्व घेऊयात. तर आता फ्रेंच कर्वने आपण आर्महोलचा मार्क व गळ्याचा शेप देऊन घेऊयात. तर गळ्याचा शेप देण्यासाठी फ्रेंच कर्वला अशा रीतीने प्लेस करून घ्या. प्लेस करून गोल असे शेप द्यायचा आहे. ओके, तर जसे ॲडजस्ट केल्यानंतर फ्रेंच कर्व जसे ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला राऊंड शेप भेटतो ते बघून घ्या व जसे ॲडजस्ट केल्यानंतर राऊंड शेप भेटतो ना तसे ॲडजस्ट करून तुम्ही राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. तर आता मी फ्रेंच कर्व अशा रीतीने ठेवला आहे व आता मी राऊंड शेप देत आहे. ओके, तर अशा रीतीने राऊंड शेप देऊन घ्या. तर तुम्ही बघू शकता किती छान आपला राऊंड शेप आला आहे. त्यानंतर आपण आता आर्महोलचा शेप मार्क करणार आहोत. तर फ्रेंच कर्व ह्या अशा रीतीने ठेवा व आर्महोलचा शेप ड्रॉ करून घ्या. ओके, तर अशा रीतीने सेट करून फ्रेंच कर्वने आर्महोलचा शेप ड्रॉ करून घ्या. तर तुम्ही बघू शकता किती छान आपला आर्महोलचा शेप सुद्धा रेडी झाला आहे. तर अशा रीतीने तुम्ही गळ्याचा शेप व आर्महोलचा शेप देऊ शकता. तर आता आपला फ्रंट पुढील भाग रेडी आहे. हा आहे आपला पुढील भाग.
ओके, तर पुढील भाग आपला आता मार्किंग ड्राफ्टिंग करून रेडी आहे. आता आपण ह्याला कट करूयात. ओके, पुढील भाग. तर आता आपण ह्याला कट करूयात. तर कटिंगसाठी पहिले आपण इथून ह्या जी पॉईंटपासून असे स्ट्रेट कट करून घ्यायचं. ओके, जी पॉईंटपासून असे स्ट्रेट कट करून घ्यायचं ई पॉईंटपर्यंत. ह्या ई पॉईंटपर्यंत असे स्ट्रेट कट करून घ्यायचं. त्यानंतर असे हा पेपर परतून घ्या. परतल्यानंतर ह्या ई पॉईंटपासून आता आपण बी पॉईंटपर्यंत कट करायचं आहे. ओके, ई पॉईंटपासून असे बी पॉईंटपर्यंत. स्टार्टिंगला जरासं बिगनर्स जे असतात ना त्यांना थोडंसं प्रॉब्लेम होत आहे, पण जसे जसे तुम्ही प्रॅक्टिस कराल ना तसे तसे तुम्हाला सगळे स्टेप्स इझी होत जातील. ओके, तर अशा रीतीने स्ट्रेट कट करून घ्या. अशी ही पूर्ण स्ट्रेट कट करून सोडा. ओके, त्यानंतर आता आपण इथं आपला बी पॉईंट होता, बी पॉईंटपासून एच पॉईंटला कट करणार आहोत. त्यानंतर एच पॉईंटपासून आय पॉईंटपर्यंत जसा जसा शेप आहे ना तसं तसं कट करत जायचं. आता नेकचा जसा जसा शेप आहे ना तसे तसे कट करत जायचं एच पॉईंटपासून. तर आता आपलं पूर्ण कटिंग करून रेडी आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण कटिंग झाली आहे. आता इथं जो पॉईंट आहे ना हा छातीचा चौथा भाग आपण मार्क केलेलं तिथं अशा रीतीने एक वी कट मारून घ्या. हे आपल्याला स्टिचिंग करतेवेळी यूज होणार आहे. तर जस्ट असं एक वी कट मारून घ्या. तर तुम्ही बघू शकता इथं मी वी कट मारला आहे. अशा रीतीने एक वी कट मारून घ्या. व इथं सुद्धा ह्या कमरेचा चौथा भाग जिथं आहे ना तिथं सुद्धा असा एक वी कट मारून घ्या. हे आपल्याला स्टिचिंग करतेवेळी यूज होणार आहे, आता नाही स्टिचिंग करतेवेळी. ओके, तर आता आपला पुढील भाग रेडी आहे. अशाच रीतीने आपण मागचा भाग ड्राफ्ट करून घेऊयात. तर आता मी मागील पार्ट कसे ड्राफ्ट करायचं ते दाखवणार आहे. तर त्यासाठी असा एक कार्डशीटचा तुकडा मी घेतला आहे. तुम्ही तुमच्याकडे कार्डशीट असेल तर कार्डशीटचा तुकडा घ्या किंवा पेपरचा तुकडा घ्या व जसे जसे मी आता मार्किंग दाखवणार आहे तसे तसे मार्किंग करत जावा. तर आता पहिले आपण उंची जशी मागच्या समोरच्या पार्टमध्ये उंची मार्क केली होती ना तशाच रीतीने इथं सुद्धा 9.5 इंचावरती आपण उंची मार्क करून घेऊयात. तर स्टेपचा 9.5 इंचावरती अशी ही उंची मार्क करून घ्या. ओके, आता ह्याचे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊयात आपण. आता नेक्स्ट शोल्डर, पूर्ण शोल्डर मार्क करून घ्या. तर ह्याला ए म्हणून नाव द्या. आता नेक्स्ट आपण पूर्ण शोल्डर मार्क करणार आहोत. तर इथून पूर्ण शोल्डर 4 इंचावरती मार्क करून घ्या व त्याला बी म्हणून नाव देऊन घ्या. बी म्हणून नाव देऊन घ्या. त्यानंतर पूर्ण शोल्डरचे असे 2 ते 3 पॉईंट्स मार्क करून घ्या म्हणजे आपणाला स्ट्रेट लाईन ड्रॉ करायला इझी होईल. आता हे पॉईंट्स जोडून अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. आता आपण आर्महोलचा पॉईंट मार्क करणार आहोत. तर आर्महोल बी पॉईंटपासून इनस्टेप हा अशी स्ट्रेट पकडा व आर्महोल आपला 4 इंच आहे तर 4 इंचावरती एक अशी मार्किंग करून घ्या. ह्याला सी पॉईंट असे नाव द्या. ओके, त्यानंतर असेच 2 ते 3 पॉईंट्स मार्क करून घ्या आर्महोलचे 4 इंचावरती व स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. आता हे पॉईंट जोडून आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊयात. ओके, तर हा स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झालेला आहे. त्यानंतर आपण छाती मार्क करणार आहोत. तर छाती आहे आपली 6 इंच. छाती आपली आहे 6 इंच. तर ह्याला आता आपण डी म्हणून असे नाव देऊयात. ओके, त्यानंतर ह्याच्यामध्ये आपली 1 इंच स्टिचिंग मार्जिन जोडायची आहे. तर डी पॉईंटपासून 1 इंचावरती अशी मार्किंग करून घ्या. ह्याला ई म्हणून नाव द्या. ओके, तर आपली छाती मार्क करून झालेली आहे. आता आपण मार्क करणार आहोत कंबर. तर कंबरचा चौथा भाग आहे 5.5 इंच. तर खालच्या साईडला 5.5 इंचावरती अशी एक मार्किंग करून घ्या. 5.5 इंचावरती अशी एक मार्किंग करून घ्या. त्याला नाव द्या एफ.
त्यानंतर हिथून आपला 1 इंच लूजिंगचा मार्क करून घ्या, 1 इंच स्टिचिंग मार्जिनचा मार्क करून घ्या व त्याला नाव द्या G म्हणून. आता आपण ही लाईन व ही लाईन D व F जोडणार आहोत, E व G जोडणार आहोत. तर D व F ची स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या, दोन्ही पॉईंट्स जोडून. त्यानंतर E व G ची स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या, दोन्ही पॉईंट्स जोडून. ओके, तर अशा रीतीने आपली मार्किंग कंप्लीट झालेली आहे. आता आपण रेडी शोल्डर मार्क करणार आहोत. तर बी पॉईंटपासनं रेडी शोल्डर आपला आहे 2 इंच. तर 2 इंचावरती अशी मार्किंग करून घ्या आणि ह्याला नाव द्या H. तर हा झाला आपला रेडी शोल्डर. ओके, तर रेडी शोल्डरचे 2 ते 3 पॉईंट्स असे मार्क करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नेकची उंची मार्क करायला इझी होईल. तर रेडी शोल्डर असे 2 इंचावरती मार्क करून घ्या. आता आपण ह्याची स्ट्रेट लाईन ड्रॉ करूयात. आता आपला नेकची उंची आपण मार्क करूयात. नेक रुंदी जेवढा रेडी शोल्डर मार्क करून जेवढा गॅप इथं उरतो ना, ती नेक रुंदी असते. ओके, तर आता आपण उंची मार्क करूयात, गळा उंची. तर गळा उंची इथं मी मागची घेणार आहे 4.5 इंच. तर H पॉईंटवरून 4.5 इंचावरती अशी एक पॉईंट मार्क करून घ्या. त्यानंतर स्केलने स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. तर ही झाली आपली गळा उंची. तर ह्याला एक नाव देऊन घ्या I म्हणून. आता I व ह्या एंडला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून जोडून घ्या. I व ह्या एंडला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून जोडून घ्या. ओके, आता तुम्ही बघू शकता आपली सगळी मार्किंग्स रेडी आहे. आता आपण नेक शेप व आर्महोल शेप ड्रॉ करून घ्या. तर फ्रेंच कर्व घ्या व नेक शेप व आर्महोल शेप ड्रॉ करून घ्या. तर नेक शेप ड्रॉ करण्यासाठी फ्रेंच कर्वला असे सेट करून घ्या, अशा रीतीने सेट करून घ्या व शेप देऊन घ्या. तर हा झाला आपला बॅक नेक शेप. ओके, आता आपण आर्महोल शेप ड्रॉ करूया. तर आर्महोलसाठी असं फ्रेंच कर्वला सेट करून घ्या व आर्महोल शेप ड्रॉ करून घ्या. ओके, तर हा झाला आपला आर्महोल शेप. ओके, तर आता आपली सगळी मार्किंग ड्राफ्टिंग करून कंप्लीट झाली आहे. हा आहे आपला मागील भाग. ओके, तर आता आपण कटिंग करूयात. तर कटिंग करण्यासाठी पेपर कट करण्याचीच कात्री घ्या व हिथून ह्या G पॉईंटपासून E पॉईंटपर्यंत कट करून घ्या स्ट्रेट लाईन. G पॉईंटपासून E पॉईंटपर्यंत. ओके, त्यानंतर E पॉईंटपासून असा हा कर्व शेप B पॉईंटपर्यंत कट करून घ्यायचा. जसा जसा आपला आर्महोल शेप आहे ना, तसा तसा आपण स्ट्रेट करून कट करून घेत जायचं. आपला आर्महोल शेप जो असतो ना, तो एवढ्याच भागमध्ये द्यायचा असतो. इकडचा पार्ट जो आपण स्टिचिंग मार्जिन ॲड केलेली असते ना, ती स्ट्रेटच ठेवायची. तिथं कोणताच कर्व नाही द्यायचा, स्ट्रेटच लाईन ठेवायची ती. आता आपण असा स्ट्रेट कट करून घेऊयात. त्यानंतर B पॉईंटपासून H पॉईंटपर्यंत स्ट्रेट लाईन कट करून घ्या. ओके, आता नेक शेप जसा आहे तसा कट करून घ्यायचा. ओके, तर तुम्ही बघू शकता आपला मागील भाग सुद्धा कट करून रेडी आहे. तर आता आपण कपड्यावरती कटिंग करून घेऊयात. स्लीव जो आहे तो मी तुम्हाला लास्टला दाखवते, कसे मार्किंग करायचं, कसे कटिंग करायचं म्हणून. तर पहिले आपण हेच भाग, आता पुढील भाग व मागील भाग दोन्ही कपड्यावरती म्हणजे अस्तरच्या कपड्यावरती व मेन फॅब्रिकवरती कट करून घेऊयात. आजच्या ह्या क्लासमध्ये मी तुम्हाला ड्रेससाठी लागणाऱ्या मागील भाग व पुढील भागची मार्किंग, ड्राफ्टिंग, कटिंग कशी करायची ह्याबद्दल डिटेल करून माहिती दिली आहे. तर नेक्स्ट क्लासमध्ये मी तुम्हाला खालील घेरचा भाग कसे मार्क करायचा, कट करायचा, त्यानंतर
हा लहान बाळाचा ड्रेस कसे स्टिच करायचा ह्याच्याबद्दल डिटेल करून माहिती देणार आहे. तर भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत हसत राहा, शिकत राहा व मेन म्हणजे शिवत राहा. बाय बाय.